दरम्यान या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी समोर येते। निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवर होणार नाहीत। कोर्टाने सुनावणीच्या वेळी स्पष्ट केलेले आहे, निवडणुका ईव्हीएम वरच होतील, त्यात काही सुधारणा येत्या काळात करता येतील का ते पाहू, असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवरच होणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने सुनावणीच्या दरम्यान स्पष्ट केलेलं आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची भूमिका म्हणावी लागेल। अगदी बरोबर आहे श्रीकांत, आपल्याला माहिती या सगळ्या संदर्भात निकाल देताना सुप्रीम कोर्टाने काही मौखिक टिप्पण्या केलेल्या आहेत आणि टिप्पणी करताना सुप्रीम कोर्टाचे जज जे आहेत त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की यापुढे निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती होणार नाहीत। या निवडणुका ज्या आहेत त्या ईव्हीएम वरतीच होणार आहेत। पण ईव्हीएम वरती काही जर सुधारणा असेल तर त्या सगळ्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल। ही महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती सगळी या सगळ्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे एक प्रकारे बॅलेट पेपर जे आहेत ते भारतामध्ये इतिहास जमा झाले आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल, कारण कोर्टाची ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती झाल्याचं बघायला मिळते। खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी मागच्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळत होतं। आज देखील सुप्रीम कोर्टाने या सगळ्या संदर्भात अचानकपणे काल आजची सुनावणी लावलेली होती आणि त्यावेळी कोर्टानं आयोगाला निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारलेले होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आयोगाकडे निश्चितच त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी। निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवर होणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे।